कुंकू भाग 2. सुहास अमेरिकेला गेला होता. तिकडे माधुरी त्याच्या आठवणीने व्याकुळ झाली होती. कोणत्याही कामात तिचे लक्ष लागत नव्हतं. घरात म्हातारे सासू सासरे होते. त्यांचे पथ्य पाणी म्हणून ती वेळच्या वेळी स्वयंपाक बनवायची. मात्र स्वतःच्या खाण्यापिण्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. आरशासमोर उभे राहून शृंगार करणे जणू तिने बंदच केले होते. ती एखाद्या वैरागिरीसारखी जीवन जगत होती. आठवड्याला एक तरी पत्र ती सुहासला लिहायची. उत्तर म्हणून सुहासही पत्र पाठवायचा. पत्रामुळे काही काळ का होईना प्रेमविरही हृदयाचा मिलाप होत असे. 5-6 महिन्यानंतर मात्र माधुरीच्या पत्राचे उत्तर 2-3 महिन्याने मिळायचे. मोजक्या शब्दात व शब्दांनाही जणू रुक्षपणा आल्यागत उत्तर सुहासकडून मिळत असे. सुहासची तब्येत बरी असेल ना? सुहासला नोकरीमुळे वेळ मिळत नसेल. मी काय रिकामे घरी बसून असते. त्यांची केवढी धावपळ उडत असेल. तो स्वतःची आबळ करून घेत नसेल ना? अशी कितीतरी शंका कुशंकांनी तिचे मन हेलावून जात. स्वतःची समजूत घालून माधुरी सुहासच्या बदललेल्या वागण्याचे उत्तर स्वतः शोधत होती. काही दिवसानंतर सुहासचे उत्तर मिळेनासे झाले. माधुरीचा जीव काळजीने वेडापिसा झाला होता. नेमके काय झाले असावे? त्या काळी मोबाईल फोनची सुविधाही नव्हती. पत्रव्यवहार हाच काय खुशाली जाणून घेण्याचा एकमात्र पर्याय होता. आता माधुरीला राहावेना ती सुहासच्या काळजीने झपाटली होती. तिने अमेरिकेला जाऊन सुहासची खुशाली जाणून घेण्याचे ठरवले. तिने अमेरिकेला जाण्याचा हट्टच जणू धरला होता. सासरी व माहेर दोन्हीकडील मंडळींनी तिच्या हट्टापुढे हतबल होऊन शेवटी तिला अमेरिकेला जाण्यास परवानगी दिली होती. ती अमेरिकेत जाणार ही बातमी कोणीही सुहासला सांगू नये अशी तिने घरच्या सर्व मंडळींना विनंती केली होती. तिला सुहासला सुखद आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. माधुरी अमेरिकेच्या वारीची तयारी करण्यात गुंतली होती. सोबत माधुरीचा लहान मामा सुरेश शिकलेला होता म्हणून अमेरिका वारी तिची सोबत करणार होता. आपल्याला अचानक समोर बघून सुहासला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. तो कसा वागेल? आजूबाजूचे भान विसरून मला आनंदाने मिठीत मारेल किंवा मला डोळे भरून पाहताना त्याच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू तरळून येतील. माधुरी अमेरिकेत गेल्यानंतर काय घडेल याच्या नुसत्या कल्पनेने शहारत होती. तिला सुहासच्या मिलनाची ओढ लागली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.